अकोटवरून धारणी येथे जात असलेल्या खासगी बसचा अपघात होऊन सदर खासगी बस सातपुडा पर्वतरांगातील हाय पॉइंट जवळ दरीत कोसळली। या खासगी बसमध्ये सुमारे 40 प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आहे। घटनास्थळ दुर्गम भागात आणि अमरावती जिल्ह्यात येत असून सुद्धा अकोटच्या यंत्रणेने तातडीने हालचाल करीत अकोट, हिवरखेड व पोपटखेड येथून रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या। जखमींना टेंभुरसोळा येथील प्राथमिक उपकेंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल केले। तिथे काही जखमींवर उपचार करून त्यांना अचलपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविल्याची माहिती आहे। जखमींची नावे अद्यापही समजू शकली नाही। एकलव्य बचाव पथकाची मोलाची मदत। पोपटखेड येथील एकलव्य बचाव पथकाने या बचाव कार्यामध्ये जखमींना मोलाची मदत केली। पांडुरंग तायडे यांच्या नेतृत्वात एकलव्य बचाव पथकाचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी पोहोचले। जखमींना बसमधून बाहेर काढून दरीतून वर आणून त्यांनी टेंभुरसोळा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये नेण्यासाठी मदत केली। एकलव्य बचाव पथक स्वखर्चाने कोणतीही प्रकारची अपेक्षा न करता अपघातामध्ये नेहमीच मदत व बचाव कार्यात पुढे असते। कालबाह्य बसेस मृत्यूचे सापळे मीटर गेज रेल्वे मार्ग बंद झाल्यानंतर सातपुडा पर्वतरांगा राहणाऱ्या नागरिकांनी खासगी बसशिवाय पर्याय नाही। या मार्गाने एसटीची बस वाहतूक होत नसल्याने त्या आदिवासी बहुल नागरिक जीव धोक्यात घालून खासगी बसेसने प्रवास करतात। दवाखान्यासह इतर बाजारपेठच्या कामासाठी या भागातील नागरिकांना अकोट जवळ पडते। ते अकोटच्या बाजारपेठेत येतात। याच बाबीचा गैरफायदा खासगी बस चालक घेत आहे। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून हा जीवघेणा प्रवास होत असतो। अनेक बसेस कालबाह्य झाले असून त्यांची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती केल्या जात नसल्याचे दिसून येते। मात्र पर्याय नसल्याने प्रवासी या बसेसमध्ये जात असल्याचे दुर्दैवी चित्र आहे। यंत्रणेचे दुर्लक्ष, जीवितहानीची भीती। जिजामाता चौकातून या कालबाह्य बसेस रोजसाजपणे प्रवासी घेऊन जातात। त्याकडे पोलीस, परिवहन आणि वनविभाग या सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे। आजच्या अपघातामध्ये सुदैवानं जीवितहानी टळली। एखाद्या वेळेस मोठा अपघात घडून जीवितालाही हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। कालबाह्य बसेस रस्त्यावर धावताच कशा व यंत्रणा त्याकडे का दुर्लक्ष करते हे न उलगडणारे कोडे आहे। पर्यटकांच्या वाहनाची 10 ठिकाणी तपासणी करून त्यांना वेठीला धरणारे वनविभागाचे कर्मचारी या भंगार बसेसकडे का दुर्लक्ष करतात। छोट्या वाहनांची जागोजागी सखोल तपासणी करण्याचा तत्परता दाखवणारे वनखात्याचे कर्मचारी छतावर बसून प्रवासी नेणाऱ्या भंगार बसेसला बिनभोभाटपणे कसे जाऊ देतात, याचाही जाब वनखात्याच्या वरिष्ठांनी विचारला पाहिजे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।